घरकाम करत करत आयुष्य संपतंय असं वाटतंय का? स्वप्न आहेत पण वेळ नाही आणि इंग्रजी, स्टडी, करिअर सगळं थांबलंय असं वाटतंय का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण आज मी तुम्हाला दाखवणार आहे, आपण आपलं घर सांभाळून, आपली मुलं सांभाळून आणि फक्त आपण स्वतःला बदलवून कसं यशस्वी होऊ शकतो, तेही आपल्या रुटीन सोबत. तर माझं 4am रुटीन तुमच्या सोबत. नमस्कार मंडळी, मी वैशाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या व्लॉगमध्ये. आणि माझा दिवस सकाळी 4 वाजता सुरू होतो, जे की मी तुम्हाला भरपूर व्हिडिओ दाखवलेला आहे. मी एक आई आहे, मी एक टीचर आहे, मी एक युट्यूब क्रिएटर सुद्धा आहे. आणि तुम्हाला माहित आहे की घरकाम प्लस नोकरी प्लस मुलांची जबाबदारी यात स्वतःसाठी वेळ काढणं खूप खूप कठीण असतं. पण आपण जर काही सिक्रेट आपल्यासाठी जर आपल्याला जुळवून आणले, तर आपण सक्सेसफुल एक वुमन नक्कीच होऊ शकतो. सक्सेसफुल महिला वेळ मिळवत नाहीत, तर त्या स्वतःसाठी वेळ तयार करत असतात. म्हणून मी तुम्हाला सांगते बघा, मी तुम्हाला सकाळी 4 वाजल्यापासून मी तुम्हाला भरपूर व्हिडिओ दाखवलेला आहे आणि आज पण दाखवत आहे. सकाळी 4 वाजता उठल्यावर मी सर्वात आधी ना तुम्हाला सांगते, मोबाईल बघत नाही. फक्त मी मोबाईल कशासाठी बघते, की काही एखादा इम्पोर्टंट मेसेज आहे का म्हणून तेवढा फक्त चालू करते आणि 2 मिनिटं लगेच ऑफ करते. कारण कसं असतं, स्कूलची रिस्पॉन्सिबिलिटी असते. काही इम्पोर्टंट मेसेज आहे का ते चेक करते फक्त. फक्त 1, 2, 3 मिनिटं. नंतर आय स्टार्ट माय डे विथ सायलेन्स. आणि कसं सायलेन्समध्ये करते. पहिले 30 मिनिटं माझा माइंड सेट करते. त्यानंतर मी स्वतःला सांगते, आय एम स्ट्राँग, आय कॅन मॅनेज माय लाईफ. जे की मी तुम्हाला मागल्या व्हिडिओत दाखवलं, की मी कशी पॉझिटिव्ह अफर्मेशन करते. ज्यांनी मागील व्हिडिओ बघितला नसेल ते जाऊन चेक करा. मी त्यात सगळे अफर्मेशन असे छान पॉझिटिव्ह दाखवलेले आहे. नंतर बघा, घरकाम सुरू होण्याआधी ना मी 30 ते 45 मिनिटं स्वतःसाठी देते. म्हणजे स्टडी करते किंवा काहीतरी वाचते, माझे वीक पॉइंट शोधते, काहीही करते. आणि तुम्हाला माहिती आहे, मी जेव्हा अभ्यास करत होते तेव्हा तर मी माझा अभ्यासच करत होते. पण सकाळच्या स्टडीची मला एवढी सवय झालेली आहे, की मी काहीतरी करते, वाचते, लिहिते, उठते, छान काहीतरी करते, पण करते हां. 30 ते 35 मिनिटं किंवा 40 मिनिटं स्वतःसाठी ठेवते. मी माझा टीईटीचा अभ्यास किंवा टेटचा किंवा इंग्रजी किंवा स्किल काहीही करू शकतो आपण, जे आपल्याला करायचं असलं ते. आणि लक्षात ठेवा, सकाळचा स्टडी इज इक्वल टू 2 पट जास्त कॉन्सन्ट्रेशन. हे माझं सिक्रेट आहे आणि ते मला खूप काही शिकवून गेलं ब्रह्मवेळेत अभ्यासाचं. हाऊसवाईफ असलो तरी लर्नर कधीही बनणं थांबायचं नाही. त्यामुळेच आपण डेली 1% इम्प्रूव्हमेंट स्वतःमध्ये करू शकतो आणि बिग सक्सेस आपण अचीव्ह करू शकतो. तर पटलं ना? नक्की थंब करा मग. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नक्की लाईक तरी करा. मला छान वाटतं. बघा, नंतर काय, तर मी तुम्हाला सांगते, किचनमध्ये काम करताना ना मी स्वतःच स्वतः स्वतःला स्वतः पुटपुटते किंवा मग स्वतःचे असे इंग्लिश सेंटेन्स तुम्हाला दाखवलेले आहे मी भरपूर व्हिडिओत आता मागे. मी इंग्रजी प्रॅक्टिस करत असते. आय एम अ कुकिंग, आय एम लर्निंग, आय विल बी सक्सेसफुल. माझं इंग्रजी एवढं परफेक्ट नाहीये. मी खरंच तुम्हाला सांगते, माझं इंग्रजी तेवढं परफेक्ट नाहीये. पण मी कॉन्फिडंटपणे इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करते. मिस्टेक भरपूर होतात, पण मी कॉन्फिडन्स माझा थांबवू देत नाही. त्यामुळे मी माझं इंग्रजी थोडं-थोडं इम्प्रूव्ह करत आहे. तर बघा मैत्रिणींनो, आणि नंतरचं 30 प्लस जेव्हा आपण होतोय किंवा 40 प्लस होतो ना, तर आपल्याला एकच प्रश्न पडतो, की मला लोकं काय म्हणतील? आता उशीर झाला, आता बस झालं गं, घर सांभाळ ना, कशाला उगाच काय नखरे सुरू आहे तुझे. पण ट्रू मी तुम्हाला सांगते, 30 प्लस किंवा 40 प्लस म्हणजे एंड नसते, तर तो आपला रिस्टार्ट असते स्वतःला काहीतरी डेव्हलप करायसाठी. कारण मुलं होतात, लग्न होतं. थोडा आपण आपल्याला स्पेस द्यायला लागतो. आणि माझा एक्सपिरियन्स, आपली ताकद, आपलं स्ट्रगल, आपली स्टोरी, आपण सगळं आपण तिथे आपण स्वतःला बघतो आणि आपल्याला काहीतरी आपले स्वप्न अचीव्ह करायचे असते. आपल्याला काहीतरी करून दाखवायचा असतो. जरी कितीही संघर्ष झाला तरी आपल्याला माहीत असतं, की आपण करू शकतो. आपल्यात ती कॅपॅबिलिटी आहे. आपण आपले स्ट्रॉंग पॉइंट शोधायचे आणि मग आपला एक दिवस असतो आणि हीच स्टोरी मग आपलं सक्सेस बनतं. म्हणून मैत्रिणींनो, स्वतःला ना कधीच सांगायचं नाही, की मी करू शकते. सॉरी, स्वतःला असं सांगायचं, मी करू शकते, मी करू शकत नाही असं म्हणायचं. तर बघा, आता मी तुम्हाला सांगते माझे 5 सक्सेस सिक्रेट. तर माझं सगळ्यात महत्वाचं सिक्रेट 1 हे आहे, अर्ली मॉर्निंग पॉवर. माझं अर्ली मॉर्निंग पॉवर हे खूप महत्वाचं सिक्रेट आहे आणि त्यांनीच मला माझं लाईफमध्ये खूप चेंजिंग आलेलं आहे. माझं जे रुटीन आहे ते बदललेलं आहे. त्या अर्ली मॉर्निंगला मी पॉझिटिव्ह अफर्मेशन करते, युनिव्हर्स किंवा गॉडला धन्यवाद करते. खूप खूप अचीव्ह केलेलं आहे मी आणि मला खूप छान वाटतं, खूप शांत वाटतं, मला खूप मस्त वाटतं. येस. नंतर माझं सिक्रेट 2 आहे, डेली रनिंग हॅबिट.
आता डेली लर्निंग हॅबिटला तुम्ही म्हणताय तू अभ्यासच करत होते का? बघा मी अभ्यास पण करते, काही वाचते छान मोटिव्हेशनल. स्वतःला जे काही मला लिहायचं असलं तर लिहिते किंवा स्वतःला मला डायरीत उतरवायचं असलं तर उतरवते किंवा मग माझ्याकडून काही चुका झाल्या असतील किंवा मला कोणी बोललं असेल तर ते डायरीत उतरवायचं. काही करायचं पण करते, पण डेली लर्निंग हॅबिट. नंतर ना पॉझिटिव्ह सेल्फ टॉक हे पण माझ्यासाठी खूप खूप इम्पोर्टंट झालं. कारण मी स्वतःला निगेटिव्ह बोलू स्वतःला गुंतवून टाकलं होतं निगेटिव्हच्या जाळ्यात आणि त्यामुळे ना मी खूप मागे राहिली होती. पण जेव्हापासून मी पॉझिटिव्ह सेल्फ टॉक सुरू केलं, माझ्यात खूपच चेंजेस झाले, खूप इम्प्रूव्हमेंट झाली आणि तुमच्यात पण नक्कीच होतील. टाईम ब्लॉगिंग. मी स्वतःला एका टाईम ब्लॉक केलेला आहे, की मी आता फक्त माझ्यासाठी 30 मिनिटं देईल किंवा मी 5 मिनिटं देईल किंवा हा वेळ माझा याच्यासाठी राखीव ठेवलेला आहे. असं टाईम ब्लॉक करून टाकायचा बिलकुल. त्यानंतर बघा सिक्रेट 5 कन्सिस्टन्सी ओव्हर मोटिव्हेशन. म्हणजे आपल्या मोटिव्हेशनमध्ये सातत्य ठेवायचं नेहमी किंवा मग 2 दिवस केलं आणि 8 दिवस करायचं नाही, असं नाही. सातत्य ठेवायचं. त्यानंतर बघा मोटिव्हेशन 2 दिवस टिकते हो, पण जी आपली सातत्यपणा आहे, कॉन्सिस्टन्सी आहे, ते आयुष्यभर आपल्याला बदलत राहते. नक्की तुम्हाला जर आवडत असेल ना, तर नक्की मला लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका, की तुम्हाला काही अचीव्ह करायचंय, की तुम्ही अचीव्ह केलेलं आहे किंवा मग तुमच्या लाईफमध्ये पण एखादी स्टोरी असेल, ती तरी लिहिली तरी चालेल आणि तुमचं काही अचीव्हमेंट केलं असेल तुम्ही, ते पण लिहा. कारण तुमचं एक अचीव्हमेंट, तुमचा एक एक्सपिरियन्स दुसऱ्या कुठल्यातरी हाउसवाईफला नवीन प्रेरणा देऊ शकते. त्यामुळे नक्की लिहायला विसरू नका हं. बघा, कधी-कधी आपल्याला थकवा येतो, रडू येतो, कोणी अप्रिशिएटही करत नाही. असं वाटतंय कोणीतरी कौतुकाची थाप आपल्या पाठीवर द्यावी किंवा मग आपल्याला वाटतं, की कोणीतरी आपण एवढं घर चालवतो, पण आपल्याला कोणीच म्हणत नाही, की तू इतकं छान काहीतरी करते. पण नको ते म्हणायला कोणालाच वेळ नसतो आणि मग आपण एका कोपऱ्यात जाऊन बसतो. मला असं वाटतं आपण घर चालवत नाही, तर आपण आपलं एक फ्युचर तयार करत असतो आपल्या घरासाठी, आपल्या मुलांसाठी, आपल्या स्वप्नासाठी. पण स्वतःसाठी कधी वेळ देत नाही. पण आता तुम्ही स्वतःसाठी वेळ द्या. स्वतःला स्वतः अप्रिशिएट करा आणि त्यामुळे मग आपण जरी 30 प्लस असलो, 40 प्लस असलो, तरी आपण आपल्या आयुष्याची पुन्हा सुरुवात करू शकतो आणि ती सुरुवात करू शकतो नाही, तर आपण ती सुरुवात करायचीच आहे. तर बघा, आत्ता आपलं जे स्ट्रॉंग व्हर्जन आहे, मी तुम्हाला मागच्या वेळेसच दाखवलं. आता हे स्ट्रॉंग व्हर्जन तुमचं सुरू होतं आणि या स्ट्रॉंग व्हर्जनसाठीच आपण फुल टाईम तयार असलो पाहिजे, हाउसवाईफ असलो तरी. आणि बघा, मी ना माझ्या डोक्यात काहीतरी आलं, ते मी तुमच्यासोबत शेअर करते बघा. कधी वाटतं का, की आयुष्य फक्त आपल्या जबाबदाऱ्यामध्येच गेलं? कधी वाटतं का, की आयुष्य फक्त आपल्या जबाबदाऱ्यामध्येच गेलं? सकाळपासून रात्रीपर्यंत घर, स्वयंपाक, मुलं, कुटुंब आणि मध्ये मी कुठेतरी हरवली. आणि मध्ये मी कुठेतरी हरवली. वय 30 प्लस झालं, काहींसाठी 40 प्लस असेल. माझ्यासाठी पण 40 प्लस आहे. पण स्वप्नांचं वय कधी वाढत नाही. लोकं म्हणतात, "अगं आता उशीर झाला." पण माझं मन हळूच मला सांगतं, की आता माझी वेळ सुरू झाली आहे. हो, मी हाउसवाईफ आहे. पण माझी ओळख फक्त एवढीच नाही, तर मी शिकू शकते, मी बोलू शकते, मी इंग्रजी शिकू शकते, मी यशस्वी होऊ शकते. कारण मी 2 मुलांची आई, स्ट्रॉंगेस्ट व्हर्जन आहे. मी सकाळी 4 वाजता उठते. मी कमकुवत नसते. मी स्ट्रॉंगेस्ट व्हर्जन बनत असते. मला थकवा येतो. कधी-कधी अप्रिशिएशन पण मिळत नाही. पण तरीही मी थांबत नाही. कारण मला किंवा तुम्हाला माहीत असतं, की आजचा आपला छोटा प्रयत्न उद्याचं मोठं यश बनवणार असतो. आपण जरी 40 प्लस असलो, तरी काय होईल हो? माझा तर एक्सपिरियन्स वाढला. तुमचा वाढला की नाही ते सांगा. धैर्य वाढलं आणि आता फक्त स्वप्न पूर्ण करायची वेळ राहिलेली आहे. बस आता थांबायचं नाही, आता घाबरायचं नाही. आता फक्त स्वतःसाठी जगायचं. कारण ही शेवटची वेळ नाही आहे. हा माझा स्ट्रॉंगेस्ट व्हर्जनची सुरुवात आहे. तर कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा. मी वाट पाहील तुमच्या रिप्लायची. भेटूया पुढील मोटिव्हेशन सोबत. पुढील छान अशा छान गप्पा मारूया किंवा मोटिव्हेशन देऊया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःसाठी जगायला शिका. बाय.